समोर. आता काही क्षणापूर्वी माझ्या महालात होते ते. युद्धाची सगळी तैनात संपवून क्षणभर का होईना विसावा घेण्यासाठी म्हणून माझ्या महालात आले होते. देहाला त्यांच्या पुष्कळ श्रम झालेले. त्या श्रमाचं परिमार्जन करण्यासाठी मी त्यांची सेवा सुद्धा करणार होते. म्हणून कुठला दूत तो आला आणि लगबगीनं धर्ममामाजींनी बोलावलंय म्हणून सांगितलं. कसलाच विचार केला नाही त्यांनी. माझ्या मनाचा, माझ्या प्रेमाचा कसलाच नाही. ताड दिशी उठून अगदी लगबगीनं माझ्या महालाच्या बाहेर गेले. जाता जाता त्यांच्या मुखातील शब्द मी त्यांना सांगत होते, अहो क्षणभर तरी थांबा माझ्या प्रेमासाठी. त्यावर यांचं उत्तर काय? तुलाच काय, तुझ्या प्रेमालाच काय? माझ्या कर्तव्याच्या जबाबदारीसाठी कठोर काळाच्या पायागडी सुद्धा माझे पंचप्राण वाहून न्यावे लागलेत ना, तरी कसलाच विचार करणार नाही मी. कुठून येते एवढं धाडस? नाही म्हणजे मी एका वीराची पत्नी आहे ज्ञात आहे मला, पण तरी सुद्धा माझं मन आहे आपल्या सौभाग्याची देवता एक क्षण तरी आपल्या सोबत असावी असं सतत वाटतं मला. युद्धाचे वारे एवढ्या वेगाने वाहत आहेत की उद्याचा उगवणारा सूर्य कुणा एका मातेच्या मुलाचा, कुणा एका स्त्रीच्या पतीचा, कुणा एका स्त्रीच्या बंधूचा कर्दनकाळ तर ठरणार नाही ना. याच विवंचनेत प्रत्येक स्त्री आज त्या उंबरठ्यावर उभी राहून त्या वाटेकडे लक्ष लावून उभी असेल. आपल्या जीवाचा माणूस रणांगणावर जो शौर्यानं गेलाय ना, तो सुखरूपपणे माघारी येईल की नाही हे कोडं त्या परमेश्वरालाच उलगडायचं. मी सुद्धा या सगळ्या स्त्रियांमधीलच आहे. मी काही कोणी निराळी नाही. या सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणे माझी सुद्धा तीच अवस्था. देवा, आतापर्यंत तुझ्याजवळ स्वार्थानं कधीच काही मागितलं नाही, पण आज काहीतरी मागावं असं वाटतं मला. मी केलेली भक्ती त्यापेक्षा माझ्या कर्माची पुण्यही म्हणून जर मला काही द्यायचं असेल ना, सुवासिनीचं मरण मला दे. माझ्या डोळ्या देखत माझ्या सौभाग्याच्या केसाला सुद्धा धक्का लागलेला मी पाहू शकत नाही. एवढं मात्र मागणं पूर्ण कर. लगबगीने गेलेत खरे, पण केव्हा येतील याकडे लक्ष लागलंय माझं. 3 सांजा झालाय. या देवणाऱ्या समया गुंफलेले पुष्पहार सगळं त्यांच्यासाठी करते. स्वतःची काया अगदी परिपूर्ण सजवली असं वाटत नाही. साज शृंगार कोणासाठी करावा? स्वतःच्या जीवाच्या माणसासाठी. ती व्यक्ती जर आपल्या अवतीभोवती नसेल तर हा साज शृंगार सुद्धा व्यर्थ आहे. म्हणूनच केव्हा एकदा येते जबाबदारीचं ओझं बाजूला ठेवून या माझ्या मंदिरात प्रवेश करून या अधीर झालेल्या मनात मनात केव्हा करते असंच वाटतं मला. असंच वाटतं मला. नधरी धीर ना वेला
न धरी धीर नाथा वेळ लागेवा. न धरी धीर नाथा वेळ लागेवा. न धरी धीर नाथा वेळ लागे. सखया तुझा तुझा देव माझा कसा तळमळतो. सखया तुझा तुझा सखया तुझा तुझा सखया तुझा तुझा देव माझा कसा तळमळतो. कधी न धरी धीर नाथा वेळ लागेवा. न धरी धीर नाथा वेळ लागेवा. न धरी धीर नाथा वेळ लागेवा. वाट पाहते विसांतेचा लावलेला. न धरी धीर नाथा वेळ लागेवा. न धरी धीर नाथा वेळ लागेवा. न धरी धीर नाथा वेळ लागेवा. हे औदार्याच्या देवते, तारुण्याच्या सरते, पात्रत वेगाच्या मंगलमय सरते, अखंड चुडे मंडित सौभाग्यवती भव. मना भव. मनात असली इच्छा पूर्ण होईल असा शुभाने मंगलत्रेचा आशीर्वाद. आला पण